पुढे बघूया उद्धव ठाकरेंचा राजकीय लव जिहाद केव्हाच झालाय. त्यांनी धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय. ठाकरे मुख्यमंत्री असतानाही राहुल गांधींनी अनेकदा सावरकरांचा अपमान केला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंना बोलावंसं का वाटलं नाही असा सवालही नितेश राणेंनी विचारला. उद्धव ठाकरेचा राजकीय लव जिहाद झालेला आहे. उद्धव ठाकरेचा धर्मांतर झालेला आहे आणि धर्मांतर झाल्यामुळे आता त्याला हिंदू समाजाबद्दल हिंदू धर्माबद्दल काही राहिलेलं नाही आहे. ज्या माणसाचं मुळात धर्मांतर झालेलं आहे, ज्यांनी मुळातच इस्लाम स्वीकारलेला असेल, तो हिंदू धर्माबद्दल चांगलं काय बोलणार आणि काय लिहिणार. म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल लिहिलं आहे, कारण त्यांनी हिंदू धर्म सोडलेला आहे. नितेश राणेचं वय किती, नितेश राणेचा राजकारणातला अनुभव किती. एक मात्र नितेश राणेचा आगाऊपणा जो आहे ना, हा केवळ त्याच्या समाधानासाठी तो बोलत असेल, परंतु समाजामध्ये नितेश राणेची काडीची किंमत नाही आहे. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कुठेतरी चांगलं वाटावं आणि आपली कुठेतरी वर्णी येत्या काही दिवसामध्ये महामंडळ वगैरे लागावी, मग काय मंत्रिपदावर तर अजिबात संधी नाही आहे. यासाठी चाललेली त्यांची ही ट्यूटिव आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या दया नायक हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत. नव्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये दया नायक यांचाही समावेश असून ते मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहेत.